दिवसांपासून या जॅकेटची चर्चा सुरू आहे। आज पुण्यात अजित पवारांना याबाबत पत्रकार परिषदेमध्ये विचारलं असता अजित पवार पत्रकारांवरच भडकले। अजित पवार का भडकले, नेमकी कुठून गुलाबी जॅकेटच्या चर्चेला सुरुवात झाली आहे, पाहूयात यावरचा साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट। अजितदादांचं पिंक पॉलिटिक्स। अजितदादांनी का शिवलं गुलाबी जॅकेट? विधानसभेआधी दादांची गुलाबी रणनीती। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अजित पवार गटानं मोर्चे बांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये बॅनर्सवर, जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाधिक वापर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यात अजित पवारांनीही गुलाबी जॅकेट्स घालण्यास सुरुवात केली आहे। त्यासाठी खास 12 गुलाबी जॅकेट शिवल्याचं कळतंय। याशिवाय अजित पवार यांनी कुर्ता आणि जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे चिन्ह लावण्यासही सुरुवात केली आहे। तर यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांना टोला लगावलाय। दादा, तुमच्या पिंक जॅकेटची सध्या चर्चा आहे, सगळे कार्यक्रमांमध्ये सुद्धा पिंक कलर। मला व्यक्ती स्वातंत्र्य। तू जसा आज हिरवा शर्ट घालून आला, मी विचारलं का तू हिरवा का घातला? त्यांनी वेगवेगळे शर्ट घातलेले आहेत, मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशाने घालतो ना, तुमच्या कोणाच्या पैशाने घालत नाही ना। माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो। अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा, महाराष्ट्राच्या जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग जो आहे तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावंसं वाटतं। मला वाटतं त्यामुळे अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर जो काळा रंग लावला जातोय तो दूर व्हावा। लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार गटानं पक्षाच्या प्रसिद्धीचं काम नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला दिलंय। कंपनीच्या सल्ल्यानुसारच अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या सर्व आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याचीही चर्चा होती। यानंतर या कंपनीच्या सल्ल्यानुसारच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुलाबी रंगाचा जास्तीत जास्त वापर केला जाणार असल्याचं समजतंय। अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। त्यामुळे आता या योजनेला गुलाबी रंगाची जोड देऊन अजितदादा मुख्यमंत्री शिंदेंवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही बोललं जातंय। मात्र आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये गुलाबी रंग अजितदादांना किती फळणार याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।